नमस्कार, मी हर्षदा बकुळ। आजची जी बातमी आहे ना ती आहे ऑस्ट्रेलियातनं, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधनं। महात्मा गांधी ही व्यक्ती, त्यांचे विचार झेपणं ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि त्यांच्या विचारांना घाबरणाऱ्या व्यक्ती कुठे कुठे जगाच्या कोपऱ्यात आहेत हे या बातमीतनं तुम्हाला आज कळणार आहे। मेलबर्नमधल्या म्हणजे विक्टोरिया राज्यातला जो एकमेव महात्मा गांधी यांचा पुतळा होता, त्याचं नुकसान करून, त्याची तोडफोड करून तो आता गायब करण्यात आला आहे। आणि तो कुठून करण्यात आला आहे तर तो गायब करण्यात आला आहे ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरच्या बाहेरून। आणि त्या गायब करणाऱ्या, त्याची तोडफोड करणाऱ्या व्यक्तींचं CCTV फुटेज आता समोर येत आहे आणि ते आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याच्या आधी सांगते की नेमकी ही घटना कुठे घडली आहे। तर विक्टोरिया राज्यातल्या मेलबर्नमधल्या रोविले या साऊथ ईस्ट सबअबमध्ये ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर आहे। त्याच्या बाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण 2021 मध्ये करण्यात आलं होतं आणि त्याच पुतळ्याची तोडफोड करून, तो उद्ध्वस्त करून तो आता गायब करण्यात आला आहे। आणि आता CCTV फुटेज बघा। 3 व्यक्ती 1 फेब्रुवारीच्या रात्री 12:30 वाजता एका पांढऱ्या व्हॅनमधनं आल्या आणि यांनी जो आपला अँगल ग्राइंडर असतो त्यांनी हा पुतळा पूर्णपणे कापला। 626 किलो वजनाचा हा पुतळा आहे आणि तो कापून त्यांनी हा पुतळा गायब केला आहे। फक्त तिथे या पुतळ्याचे जे पाय आहेत, महात्मा गांधीचे जे पाय आहेत तेवढेच तिथे पावलं जी आहेत तेवढीच इथे आता फक्त राहिलेली आहेत। भारतीय कम्युनिटी खूप मोठी आहे मेलबर्नमध्ये आणि प्रत्येक सबमध्ये भारतीय कम्युनिटी आहे आणि याच कम्युनिटीचं ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर हे रोविलेमध्ये आहे। आता या पुतळ्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते। 2021 मध्ये इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स यांनी 2021 मध्ये हा पुतळा भेट दिला होता आणि त्यामुळे या पुतळ्याचा एकंदरीतच कल्चरल, हिस्टॉरिकल, सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक जो इम्पॉर्टन्स आहे तो खूप आहे। पण 2021 मध्ये तेव्हाचे जे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते स्कॉट मॉरिसन यांच्या हस्ते याचं अनावरण झालं आणि अनावरण झाल्या पहिल्या 24 तासामध्ये या पुतळ्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला होता, पहिल्या 24 तासातच। त्यामुळे तुम्ही बघा की मागच्या 4 वर्षांपासून कोणीतरी या पुतळा कधी एकदा उद्ध्वस्त होतो याच्या मागावर होतं। आता ही घटना घडल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं ही गंभीर घटना आहे आणि लवकरात लवकर ह्या ज्या 3 व्यक्ती आहेत या सापडल्या पाहिजेत। विक्टोरिया पोलीस याचा तपास करतायत आणि आता विक्टोरिया पोलिसनी असा आदेश काढलेला आहे की हा ब्रॉन्झचा पुतळा आहे, 426 किलो वजनाचा हा ब्रॉन्झचा पुतळा आहे। त्यामुळे जे मेटल डीलर्स असतात त्यांच्याकडे जर कोणी हा पुतळा विकायला आलं तर तातडीनं त्यांनी विक्टोरिया पोलिसला संपर्क साधावा असं अख्ख्या राज्यभरात आदेश गेलेले आहेत। वसन श्रीनिवासन हे जे ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य आहेत आणि शिवाय या सेंटरचे ओनर सुद्धा आहेत, त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते पण खूप महत्त्वाचं आहे। कारण सध्या मेलबर्नमध्ये अँटी इमिग्रेशन रॅलीज खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत। सो काही बातम्यांमध्ये असं सुरू होता की अँटी इमिग्रेशन रॅलीजमध्ये जे सहभागी झाले आहेत त्यांच्याकडनं हे कृत्य झालं असावं, पण वसंत श्रीनिवासन यांच्या मते हे अँटी इमिग्रेशन रॅलीजमधल्या कोणी केलं असेल किंवा हा रेसिझमचा भाग असेल असं त्यांना वाटत नाहीये। त्यांचं मत तसं नाहीये, कारण इथे कुठेही काही ग्राफिटी दिसलेली नाहीये। स्ट्रेट फॉरवर्ड 3 जण आले आणि त्यांनी हा पुतळा काढून नेलाय। आता वसंत श्रीनिवासन यांना का वाटत नाही तर याचं कारण जसं मी मगाशी सांगितलं की आता ही पहिली वेळ नाहीये की जेव्हा या पुतळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालाय। मागच्या 4 वर्षांपासून हे प्रयत्न सुरू होते आणि अँटी गांधी ग्राफिटी 2023 आणि 24 मध्ये तिथे दिसल्या होत्या आणि त्यानंतर सेंटरनी म्हणजे पुसून टाकल्या होत्या असं पण श्रीनिवासन यांचं म्हणणं आहे। सो तुम्हाला लक्षात येतं की गांधींचे विचार हे झेपणं ही सोपी गोष्ट नाहीये। त्यामुळेच मागच्या 4 वर्षांपासून ह्या कुटाळ्या केल्या जात आहेत की कधी एकदा तिकडे जाऊन हा पुतळा काढून टाकला जाईल, उद्ध्वस्त केला जाईल, गायब केला जाईल। तिथे फक्त गांधींची पावलं राहिली आहेत। आता खरं तर गांधींची पावलं पण घेऊन गेले असते तरी गांधींचे विचार कोणी मारू शकत नाही, कारण गांधी असतात, ते सगळीकडे असतात। असे पुतळे पाडून गांधी जात नसतात, किंबहुना असं पुतळे पाडणारे इथे आजूबाजूला कुठेतरी आहेत, याचाच अर्थ गांधी पण आजूबाजूला आहेत आणि ते असतील। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय। धन्यवाद।